नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण इथं 16 जानेवारी रोजीचं करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। लेक्चर सुरू करण्यापूर्वी बघा, कंबाईन विजेता बॅच 2G आहे, तर त्याची फी 499 रुपये। तुम्ही ही बॅच परचेस करू शकता आगामी कंबाईनच्या पूर्व परीक्षेसाठी, गट ब पूर्व परीक्षेसाठी। बघा मित्रांनो, या बॅचचे ऑफर ठेवली होती आणि त्यामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतले। याची आम्ही जी काही ॲडमिशन लिमिट ठेवली होती ती फुल होत आलेली आहे। या बॅचची फी 1 ते 2 दिवसामध्ये 999 करण्यात येणार आहे। त्याचबरोबर जर बघितलं तर RRB ग्रुप डी साठी बॅच सुरू झालेली आहे। बघा, मुलांनी ॲडमिशन घेणं सुरू केलेलं आहे। जर तुम्हाला घ्यायचं असेल तर लवकरात लवकर तुम्ही घेऊ शकता। त्याचबरोबर ऑल इन वन बॅच सगळ्या सरळ सेवा परीक्षेसाठी 1 इयरची बॅच सुरू झालेली आहे। डेमो लेक्चर तुम्ही यूट्यूबवर बघू शकता, बुद्धिमत्ताचं आपण ॲड केलेले आहे। त्याचबरोबर मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरणचे डेमो लेक्चर आपण ॲड केलेले आहे। सेम टेट बॅच साठी सुद्धा सेमच सांगणं आहे माझं की बॅच सुरू झालेली आहे, लेट नका करू, ठीक आहे। त्याचबरोबर राज्यसेवा आणि कंबाईन साठी फाउंडेशन बॅचेस आपल्याकडे उपलब्ध आहे। राज्यसेवेमध्ये NCERT प्लस स्टेट बोर्ड पासून सुरुवात केलेली आहे आणि कंबाईन साठी आपण अगदी बेसिक स्टेट बोर्ड पासून सुरुवात केलेली आहे। कंबाईनच्या बॅच मध्ये ऑलरेडी 7 टेस्ट सुद्धा उपलब्ध करून दिलेले, स्टेट बोर्डचे लेक्चर, डिजिटल नोट्स सगळ्या विषयांच्या तुम्हाला कंबाईनच्या बॅच मध्ये बघायला मिळेल। सेपरेट तुम्ही आपल्या डिजिटल नोट्स परचेस करू शकता तुमच्या रिव्हिजनसाठी, नोट्स पॅक परचेस करून। यशवंत बॅच तुम्ही जॉईन करू शकता। या बॅचची सुद्धा ॲडमिशन लिमिट ऑलमोस्ट फुल झालेली आहे। या बॅच मध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज मिळेल, 4 सब्जेक्टच्या नोट्स मिळतील, ठीक आहे। 4 महिन्याचा कालावधी असेल। त्याचबरोबर तुम्ही सेपरेट टेस्ट सिरीज सुद्धा अभ्यास मित्राची जॉईन करू शकता। या सगळ्या गोष्टी अभ्यास मित्राच्या ॲप्लिकेशनवर मिळेल। टेलिग्राम चॅनल जॉईन करा, कारण प्रत्येक लेक्चरचं नोटिफिकेशन तुम्हाला त्यावरच मिळेल। बघा, परीक्षा जर जवळ येते तर आम्ही मॅरेथॉन वगैरे लेक्चर ठेवतो, सगळे नोटिफिकेशन इथे मिळतील आणि इंस्टाच्या पेजवर तुम्हाला अभ्यास विषयक रील्स बघायला मिळेल। आज आपण 16 जानेवारी रोजीचं करंट अफेअर्स जे तर ते अभ्यासणार आहोत। इथं पहिला क्वेश्चन आहे, बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया म्हणजे BCCI चे कोषाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली किंवा कोण बनलं आहे? तर प्रभतेज सिंह भाटिया BCCI चे कोण बनलेले आहे? कोषाध्यक्ष बनले आहे। बघा मित्रांनो, BCCI चे कोषाध्यक्षांनाच खजिनदार म्हटलं जातं, तर प्रभतेज सिंग भाटिया हे BCCI चे खजिनदार कोषाध्यक्ष बनलेले आहे। आणि यापूर्वी आपण यांच्यावर एक क्वेश्चन बघितला होता, देवजीत सैकिया यांची BCCI चे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर BCCI ची स्थापना डिसेंबर 1928 मध्ये करण्यात आली होती। मुंबई महाराष्ट्रामध्ये मुख्यालय आहे। आणि आपण जर बघितलं तर भारतीय क्रिकेटची प्रमुख जी काही ऑर्गनायझेशन आहे ती आहे BCCI। त्याचबरोबर सांगतो, ICC इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचं मुख्यालय कुठे आहे? दुबई येथे आहे। आणि आता ICC चे सगळ्यात तरुण अध्यक्ष आहे जय शाह, ठीक आहे, जय शाह। यानंतर पुढे जाऊया, 41वा स्पॅनिश सुपर कप जो 2025 चा तो कोणी जिंकलेला आहे? तर 41वा स्पॅनिश सुपर कप जो आहे मित्रांनो तो FC म्हणजे फुटबॉल क्लब बार्सिलोनाने जिंकलेला आहे। बार्सिलोनामध्ये आपल्याला कोण कोण बघायला मिळतं? मेन प्लेयर तर मेसी, आपण जर बघितलं नेमार, असे फेमस प्लेयर या क्लबचे राहिलेले आहे, ठीक आहे, बार्सिलोनाचे। आपण जर बघितलं तर FC बार्सिलोनाने काय जिंकलेला आहे? तर स्पॅनिश कप जो आहे तो जिंकलेला आहे। आपण जर बघितलं तर रिअल मॅड्रिडचा त्यांनी पराभव केलेला आहे। या स्पॅनिश कपचं आयोजन सौदी अरेबियामध्ये करण्यात आलं होतं। कितवा होता हा स्पॅनिश कप? तर 41 होता। आयोजन 8 ते 12 जानेवारी मध्ये करण्यात आलं होतं। विजेता बार्सिलोना, रिअल मॅड्रिड जो आहे उपविजेता। बार्सिलोनाने 41 पैकी 15 वेळा हा कप जिंकलेला आहे। भारतीय सेना दिन 2025 कधी सेलिब्रेट करण्यात आला? तर भारतीय सेना दिन 15 जानेवारी रोजी सेलिब्रेट करण्यात येतो दरवर्षी। आता का करण्यात येतो त्याचा एक इतिहास आहे। आता बघा, 15 जानेवारी 1949 मध्ये भारताचे जे काही फील्ड मार्शल होते KM करियप्पा, तर यांनी काय केलं होतं? तर ब्रिटिशांचे जे काही कमांडर इन जनरल होते सर फ्रान्सिस बुचर यांच्याकडून लष्कराच्या, आपण म्हणूया लष्कराची जी सूत्र आहे ती आपल्या ताब्यात घेतली होती। आणि KM करियप्पा कमांडर इन चीफ बनले होते लष्कराचे, आपले पहिले लष्कर प्रमुख बनले होते। म्हणून 15 जानेवारी 1949 ला हे हस्तांतरण झालं होतं आणि त्या दिवसाच्या निमित्ताने आपण 15 जानेवारी हा जो दिवस आहे हा आर्मी डे, लष्कर दिवस म्हणून सेलिब्रेट करत आहे, ठीक आहे। आता भारतीय सैन्याशी संबंधित काही प्रश्न बघूया, जसे की 2024 मध्ये दुसरी आर्मी कमांडर परिषद कुठे आयोजित करण्यात आली? तर बघा मित्रांनो, दुसरी कमांडर आर्मी परिषद गंगटोक सिक्कीम येथे आयोजित करण्यात आली। भारत आणि ओमान
यांच्यामध्ये एक लष्कराचा सराव आयोजित करण्यात आला होता, अल नजाह. ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर हा भारत आणि ओमान मध्ये कुठे आयोजित करण्यात आला होता, तिची 5वी आवृत्ती आपण जर बघितलं सलालाह ओमान या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. युद्ध सरावाचं नाव लक्षात ठेवा, अल नजाह, भारत आणि ओमान, आणि कुणाचा आहे तर आर्मीचा युद्ध सराव आहे. यानंतर बघा आपण जर बघितलं लॉजिस्टिक कौशल्याला चालना देण्यासाठी भारतीय लष्कर आणि भारतीय वायुसेनेने गतिशक्ती विद्यापीठासोबत करार केलेला आहे. त्याचबरोबर भारतीय सैन्याने पर्वत प्रहार सराव कुठे केला तर लडाखमध्ये. भारतीय सैन्याने लष्करी सराव थायलंड सोबत कोणता केलेला आहे तर मैत्री. तर मैत्री हा लष्कराचा सराव आहे, थायलंड सोबत आपण तो केलेला आहे. त्यानंतर भारतीय लष्कराने पर्यटकांसाठी खालुबार युद्ध स्मारक कुठं उघडलं तर लडाख या ठिकाणी. लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी हे कशाचे प्रमुख आहे तर लष्कराचे प्रमुख आहे. डीआरडीओने कडाक्याच्या थंडीत तैनात असलेल्या सैनिकांसाठी नवीन गणवेश लॉन्च केलेला आहे. या गणवेशाचं नाव काय तर या नवीन गणवेशाचं नाव आहे मित्रांनो हिमकवच. काय नाव आहे हिमकवच, किंवा आपण त्याला इंग्रजीमध्ये स्नो शिल्ड म्हणून सुद्धा ओळखू शकतो. तर डीआरडीओने कडाक्याच्या थंडीपासून वाचवण्यासाठी आपल्या आर्मीसाठी हा गणवेश तयार केलेला आहे. जिथं 20 डिग्रीपेक्षा जास्त टेम्परेचर असेल आणि -60 डिग्रीपेक्षा कमी टेम्परेचर असेल तरी पण हा पोशाख, हा गणवेश काय करू शकतो ते एक्स्ट्रीम मायनस टेम्परेचर हँडल करण्याची क्षमता या गणवेशामध्ये आहे, स्नो शिल्ड किंवा हिमकवचा मध्ये. डीआरडीओ संरक्षण विषयक साहित्य बनवणारी एक आघाडीची संस्था आहे. फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. आपण जर बघितलं तर 1958 मध्ये स्थापना करण्यात आली. नवी दिल्ली मुख्यालय. समीर कामत जे ते अध्यक्ष आहे. स्ट्रेंथ ओरिजिन इज इन सायन्स असं यांचं थीम वाक्य आहे किंवा बोधवाक्य आहे. बघा डीआरडीओ विषयीचे करंट अफेअर्स आता आपण इथं बघूया. बघा डीआरडीओचा 67वा स्थापना दिवस जो येतो 1 जानेवारी 2025 रोजी त्यांनी सेलिब्रेट केलेला आहे. स्वदेशी असॉल्ट रायफल उग्रम कोणी बनवली तर डीआरडीओने. अग्नि प्राईम नावाचं जे काही मिसाईल आहे ते कोणी बनवलं डीआरडीओने. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर मध्यम श्रेणीचं मायक्रोवेव्ह ऑस्क्युबर चाफ रॉकेट, ठीक आहे, तर कोणी बनवलेलं आहे तर डीआरडीओने. आपण जर बघितलं चांदीपूर ओडिशा इथून स्वदेशी तंत्रज्ञान क्रूज क्षेपणास्त्राची म्हणजे ITCM क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणी केली डीआरडीओने. आणि आपण जर बघितलं तर जोरावर नावाचा टँक जो आहे तो कोणी बनवला तर डीआरडीओने. यानंतर थर्मन षण्मुगरत्नम हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहे जे 14 ते 18 जानेवारी दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आले आहे. सॉरी सगळ्यांना. तर बघा थर्मन षण्मुगरत्नम सिंगापूरचे कोण आहे तर राष्ट्रपती आहे. सिंगापूर बघा सिंगापूर जो देश आहे तो पूर्ण देश मित्रांनो सिटीच्या स्वरूपात आहे. ठीक आहे, सिटीच्या स्वरूपात आहे. तिथं गाव वगैरे काही नाही, फक्त त्या देशाचं वेस्ट साइड, ईस्ट साइड, नॉर्थ साइड, आपण जर बघितलं साऊथ साइड असं वर्गीकरण जे आहे ते करण्यात आलेले आहे. मग सिंगापूर एक महत्वाच्या आपण जर बघितलं ऑर्गनायझेशनचा पार्ट आहे. त्या ऑर्गनायझेशन नाव आहे आसियान. ठीक आहे, आसियान आपण जर बघितलं तर आसियानचा पार्ट आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. आपण जर बघितलं तर मागच्या 10 वर्षांमध्ये सिंगापूरचं कुणीच राष्ट्राध्यक्ष आपल्या भेटीला आलं नव्हतं. आता मागच्या 10 वर्षात आपण जर बघितलं तर थर्मन षण्मुगरत्नम हे सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष आपल्या भारताच्या दौऱ्यावर आलेले आहे. सिंगापूर आशिया खंडातील देश आहे. सिंगापूर सिटी ही त्यांची राजधानी आहे. सिंगापूर डॉलर चलन आहे. लॉरेन्स ओंग पंतप्रधान आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणत्या संघाविरुद्ध भारतीय संघाची सर्वोच्च धावसंख्या केलेली आहे तर भारतीय महिला संघाने आयर्लंड विरुद्ध 370 धावा करून वन डे मध्ये आपली बेस्ट धावसंख्या केलेली आहे. किती धावा केल्या 370 धावा केल्या. या 370 धावांमध्ये जेमिमा रॉड्रिग्जने 102 धावा केलेल्या आहे. सगळ्यात जास्त धावांचा विक्रम जो आहे तो न्यूझीलंडच्या महिला संघाच्या नावावर आहे. 20 जानेवारी 2025 रोजी भारताकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभाला कोण उपस्थित राहणार आहे तर मी तुम्हाला मागे पण सांगितलं शपथविधी जो होणार डोनाल्ड ट्रम्प यांचा. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 47वे राष्ट्रपती बनलेले आहे. आणि मी कालच्या सेशन मध्ये हे सुद्धा सांगितलं की डोनाल्ड ट्रम्प जे आहे तर त्यांच्यावर आपण जर बघितलं तर जवळपास 34 आरोप होते, ते सिद्ध झाले. म्हणजे आरोप सिद्ध झालेला दोषी व्यक्ती पहिल्यांदा अमेरिकेचा राष्ट्रपती बनत आहे. मग आपण जर बघितलं तर त्यांच्या शपथविधीसाठी मोदीजी नाही जाणार आहे, पण डॉक्टर एस जयशंकर
यांना त्यांनी आमंत्रित केलेलं आहे आणि एस जयशंकर त्यांच्या शपथविधीला जाणार आहे, ठीक आहे, प्रमुख पाहुणे म्हणून. तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पक्षाचे नेते आहे. यानंतर 13 जानेवारी 2025 रोजी खो खो वर्ल्ड कपची पहिली आवृत्ती जी ती कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर ही आवृत्ती नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली. आपण यापूर्वी याचं ब्रँड अँबॅसिडर बघितले होते. तर ब्रँड अँबॅसिडर कोण आहे? सलमान खान आणि त्याचबरोबर टायगर श्रॉफ. खो खोची पहिली जो काही वर्ल्ड कप आहे तो भारतात होतोय हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आपण जर बघितलं खो खो महासंघाचे अध्यक्ष कोणी? सुधांशु मित्तल आहे. त्याची पहिली आवृत्ती 13 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीमध्ये इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम मध्ये सुरू झालेली आहे. आपण जर बघितलं खो खोचा वर्ल्ड कप कधी कोणत्या तारखेदरम्यान आयोजित करण्यात येत आहे? तर 13 ते 19 जानेवारी दरम्यान हा वर्ल्ड कप जो आहे तो आयोजित करण्यात येत आहे, ठीक आहे. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. यानंतर पुढे जाऊया बघा, पुढे जाऊया. झोरान मिलानोविक यांची कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून किंवा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली आहे? तर झोरान मिलानोविक क्रोएशियाचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहे, ठीक आहे. तर क्रोएशिया देश लक्षात ठेवायचा, बाकी जास्त काही लक्षात ठेवायची आपल्याला गरज नाहीये, ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. क्रोएशिया युरोप खंडातील देश आहे. आपण जर बघितलं तर राजधानी जग्रेब. क्रोएशियाई आपण जर बघितलं तर अधिकृत त्यांची भाषा आहे. जोरान मिलनोविक हे तिथले राष्ट्रपती बनले आणि आंद्रेज प्लोकोविक हे तिथले पंतप्रधान आहे. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद 4000 धावा करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? तर बघा मित्रांनो, 4000 धावा फक्त 41 मॅच मध्ये कुणी केलेला आहे? तर स्मृती मानधनाने केलेला आहे. असा तिने काय केलेला आहे? तर वर्ल्ड रेकॉर्डच केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एवढ्या फास्ट 4000 धावा कुणाच्याच नावावर नाहीये. आपण जर बघितलं 4000 पेक्षा जास्त धावा कुणाच्या नावावर आहे? भारतीय खेळाडू मिताली राज, पण तिला त्या धावा करण्यासाठी 100 सामने लागले होते. जिथे 41 मॅच मध्ये स्मृती मानधनाने या 4000 धावांचा पल्ला जो आहे तो गाठलेला आहे. आयर्लंड विरुद्ध मॅच होती, त्या मॅच मध्ये आपण जर बघितलं तिने 41 का 42 धावा केल्या होत्या आणि त्या धावा केल्यानंतर 4000 प्लस धावा कुणी केलेल्या आहे? तर स्मृती मानधनाने केलेला आहे. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. आपण जर बघितलं तर 4000 धावा करणारी ही 15वी आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू ठरलेली आहे, ठीक आहे. तर तिने ही कामगिरी 100 पेक्षा कमी डावांमध्ये केलेली आहे. तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन होती. यानंतर पुढे जाऊया. आगामी इंडियन प्रीमियर लीग IPLच्या 2025च्या हंगामासाठी पंजाब किंग्सचा कर्णधार कोण असेल? तर पंजाब किंग्सचा कर्णधार असेल श्रेयस अय्यर. हा IPL मधील दुसरा सगळ्यात महागडा खेळाडू, लक्षात ठेवा, दुसरा सगळ्यात महागडा खेळाडू ठरला होता ऋषभ पंत, ज्याला 27 कोटीमध्ये विकत घेण्यात आलं होतं. तर आपण जर बघितलं तर दुसरा सगळ्यात महागडा खेळाडू ठरला श्रेयस अय्यर, ज्याला 26.75 कोटीमध्ये विकत घेण्यात आलं होतं, ठीक आहे. तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पंजाब किंग्सचा आता तो कॅप्टन बनणार आहे. आपण जर बघितलं लखनौ जायंट्सचा कॅप्टन बनणार आहे ऋषभ पंत. आपण जर बघितलं तर IPLशी संबंधित चालू घडामोडी बघूया. 2024चा IPL कोणी जिंकलं? तर KKR ने उपविजेता राहिलेला आहे, सनरायझर हैदराबाद. त्यानंतर 2024 मध्ये कितवी आवृत्ती होती? 17वी आवृत्ती होती. किती संघ सहभागी झाले होते? 10. टायटल स्पॉन्सर कोण होतं? तर टाटा ग्रुप. त्यानंतर जर बघितलं सगळ्यात महागडा खेळाडू कोण होता? मिचेल स्टार्क, ज्याला 24.75 कोटीमध्ये घेतलं होतं. IPLचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे? अरुण धुमाळ आहे. त्यानंतर IPLच्या इतिहासामध्ये 8 शतक झळकावण्याचा यश कुणी प्राप्त केलेले? ते विराट कोहलीने. 2024च्या IPL मध्ये 200 विकेट आपण जर बघितलं तर 200 विकेटचा पल्ला गाठणारा खेळाडू कोण ठरला? यजुवेंद्र चहल. ऑरेंज कॅप कोणाकडे राहिली होती? ती विराट कोहलीकडे. पर्पल कॅप हर्षल पटेलकडे. यानंतर पुढे जाऊया. जानेवारी 2025 मध्ये जाहीर झालेल्या टॉमटॉमच्या ट्रॅफिक इंडेक्स नुसार भारतातील सर्वात गर्दीचं शहर कोणतं ठरलेलं आहे? तर टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स नुसार भारतातील सगळ्यात गर्दीचं शहर ठरलेलं आहे कोलकाता. तर बघा मित्रांनो, कोलकाता 1 नंबरला आहे, बेंगलोर 2 नंबरला आहे, 3 नंबरला पुणे, 4 नंबरला हैदराबाद आणि 5 नंबरला चेन्नई आहे ट्रॅफिकच्या बाबतीत, ठीक आहे. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी आहे. 41वा स्पॅनिश सुपर कप कुणी जिंकलेला आहे? आणि त्याचबरोबर जो काही खो खो विश्वचषक आपल्या भारतामध्ये होत आहे तर त्याचे बघा तुम्हाला आपण काय म्हणतो? शुभंकर, ठीक आहे. तर त्याचे शुभंकर किंवा मॅस्कॉट जे आहे
तर त्यांची नावं तुम्हाला सांगायची आहे. ठीक आहे. त्याचबरोबर बघा कंबाईन विजेता बॅच तुम्ही घेऊ शकता. 35 दिवसांचा कालावधी मिळेल. 4 सब्जेक्टच्या नोट्स मिळतील. 499 रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच मिळेल. त्याचबरोबर बघा RRB ग्रुप डी साठी बॅच सुरू झालेली आहे. ऑल इन वन बॅच सुरू झालेली आहे. सगळ्या सरळ सेवा परीक्षेसाठी टेटची द्रोणाचार्य बॅच सुद्धा सुरू झालेली आहे. ते तुम्ही जॉईन करू शकता. राज्यसेवा आणि कंबाईनच्या फाउंडेशन बॅच देखील आहे, ज्यामध्ये बेसिक पासून आपण तयारी मुलांची सुरू केलेली, त्या तुम्ही जॉईन करू शकता. अभ्यास मित्राचा नोट्स पॅक तुम्ही परचेस करू शकता. त्याचबरोबर यशवंत बॅच आहे, 4 महिन्याचा कालावधी आहे. नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, ती तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर सेपरेट टेस्ट सिरीज सुद्धा घेऊ शकता. या सगळ्या गोष्टी अभ्यास मित्र ॲपवर मिळेल. टेलिग्राम चॅनलवर लेक्चरचे नोटिफिकेशन, इंस्टावर अभ्यास विषयक रील्स बघायला मिळेल. लेक्चर जर आवडला असेल तर लेक्चरला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. थांबूया, इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.